पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे इथं गेली 4-5 महिन्यापासून बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी यांना कळवलं असता वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्यानं गायीचा फडशा पाडलाय असं त्यांनी सांगितलं। सदर शेतकऱ्याला शासनानं मदत द्यावी अशी मागणी करण्यात येते। डोणगाव बाळानगर परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागानं बिबट्याचा पिंजरा आणून बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे, परंतु अद्यापर्यंत बिबट्याला पकडण्यात वन परिक्षेत्राला यश आलं नाही। अशातच दिनांक 8 जानेवारी 25 रोजी शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांच्या मालकीच्या शेतात गट नंबर 163 यांच्या शेतातील गाय गोठ्यामध्ये वन्य प्राणी बिबट्यानं अंदाजे रात्री 2 ते 3 वाजता गायीचा फडशा पाडला। सदर घटनेमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं। हे नुकसान भरपाई शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे यांना तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी भाऊसाहेब भाऊराव तांबे तसंच परिसरातील शेतकरी यांनी केली आहे। परिसरातील या महिन्यातील दुसरी घटना असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाचे अधिकारी अलका राठोड स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक प्रशांत निकाळजे, वनरक्षक प्रभू चोरमारे, अमिता शेख, अहिरे मामा, पर्यवेक्षक डॉक्टर विलास केदार, बालानगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।